यस सोनावणे धुळे गो फॉर्मॅट नंबर 2 पहिला खेळाडूकडून प्रतीक त्याचे नाव योकोतो नागेचा प्रयत्न वेदांत परंतु स्ट्रॉंग पद्धतीने तो अडवण्यात यशस्वी प्रतीक खूपच घाई करताना दिसत आहे क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू उकुरी रेजिमेचा प्रयत्न रोलिंग उकुरी रेजिमे परंतु यशस्वी त्याच्यामध्ये एकदा आठवण करून देतो दोघेही राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू बहुधा दोघांनाही एक दुसऱ्याचे तंत्र आणि एक दुसऱ्याची खेळ पद्धती माहिती असावी त्यामुळेच या पद्धतीने असा डिफेन्स होत आहे हुलकावणीचा प्रयत्न क्रीडा प्रबोधिनीच्या प्रतीककडून छानसा असा इपोन्सियन आहे सिटिंग इपोन्सियन आहे यवतमाळच्या वेदांकडून युवराज चौधरी नागपूर थोडक्यात बचावला आता त्याला पलटी करून पाठीवर घेण्याचा प्रयत्न सफल माते सध्या तरी दोघांचेही तुल्यबळ असे बॅड पॉइंट नाही हा पॉझिटिव्ह खेळ चालू आहे स्वराज गायकवाड बॅट नंबर 2 तयार राहायचे पुढे जायचे त्याला छानसा स्वदेशी कमी प्रयत्न प्रतीक कडून तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीने बचाव वेदांचा यस वजारी स्कोर नक्कीच होता हा बघावा लागणार आहे कोल्हापूर ज्युरीने थांबवली मॅच हा नक्कीच प्रथमदर्शी बघता वजारी असा स्कोर वाटत आहे कमी गोष्टी बघूया धुळे व्हाईट कॉर्नर आनंद केतवार सोलापूर आनंद सोलापूर ब्ल्यू कॉर्नर व्हिडिओ रेफर घेतलेला आहे व्हिडिओ रेफरन्स घेतलेला आहे मुख्य पंच योगेश शिंदे ज्युरींच्या इन्स्ट्रक्शनची म्हणजेच कार्यवाहीची वाट बघतात व्हिडिओ रेफर नक्कीच हा वजारी अथवा इपॉन चेक करतात पाठीवर पूर्णतः लँडिंग झालेले आहे क्रीडा प्रबोधिनीच्या प्रत्येकचे थ्रो दरम्यान पूर्ण कंट्रोल हाताचा असल्यामुळे नक्कीच हा स्कोर होईल आता फक्त बघण्यात यावं की लँडिंग द शोल्डर रूट असे जसे बाकी केल्याप्रमाणे ज्युरीने वजारी जाहीर केलेला आहे क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूला वजारी हा गुण घेऊन लीडवर मॅचचा वेळ संपण्यासाठी 1 मिनिट बाकी
आता ही मॅच बघण्यात नक्कीच मजा येणार आहे. ठिणग्या उडाल्याशिवाय राहणार नाही. तरीही सध्या केपीचा प्रतीक कॉन्फिडंट दिसत होता, परंतु तेवढ्याच त्या कॉन्फिडन्स मॅटवर आदळलेला आहे. उत्कृष्ट अशा उच्चीकारीच्या प्रयत्नाने थोडक्यात प्रतीक बचावला. आपली आवडती क्रिकेटसाठी झटापट. काता गुरुमाचा व्हेरिएशनचा ट्राय, परंतु असफल. नेक्स्ट बॉल काढणार नंबर 2 प्रतीक नक्की उच्च मारण्याचा प्रयत्न करावा असं नाशिक. बाकीत करता येते. सार्थक चव्हाण नाशिक व्हाईट कॉर्नर. उल्हास पवार ठाणे. उल्हास पवार ठाणे पटापट दोन अटॅक झालेले आहेत. नक्कीच केपीच्या विद्यार्थ्याला नाही फॉल्स अटॅक. वेळ समाप्त. क्रीडा प्रबोधिनीच्या प्रतीकने वजरी या गुणासह मॅच जिंकलेली आहे आणि 50 किलो वजनी गटामध्ये अंतिम सामन्यासाठी प्रवेश निश्चित.